हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग आज मी डोसा बनवलेला आहे। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे मी। चला तर मग इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त इंद्रायणी सोडून मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही राशनच्या तांदूळाचेही करू शकता। मी कपाने मोजमाप घेतलेले आहे आणि ते वाटीने पण दाखवले आहे। कपाने 2 कप आणि वाटीने 2 कप हे असे तांदूळ घेतले आहे आणि अर्धा कप उडीद डाळ घ्या व छोटा चमचा हरभऱ्याची डाळ व अर्धा चमचा मेथी दाणे व अर्धा कप पोहे घ्या। हे सर्व मिश्रण आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने सर्व धुवून घ्या। डाळ तांदूळ हे सर्व एकत्र आणि वेगवेगळे भिजू घालायचं आहे आपल्याला। चला तर मग आता आपण तांदूळामध्ये पाणी घालून तांदूळ हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवा। तुम्ही राशनच्या तांदूळाचाही करू शकता किंवा कोणत्याही घेऊ शकता। मी इथे कोलम घेतलेला आहे। इंद्रायणीचा खूप चिकट होतो, त्याच्यामुळे इंद्रायणीचा शक्यतो तुम्ही टाळा। चला तर मग आता आपण हे 8 ते 9 तासाकरता भिजत घालून ठेवूया पाणी घालून। आणि त्याच प्रकारे आपण जे उडीद डाळ घेतलेली होती तीही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढा आणि धुतल्यानंतर तीही त्याच्यामध्येही पाणी घालून 8 ते 10 तास हे भिजत ठेवा व चला तर मग आता आपले तांदूळ हे भिजलेले आहे। तांदळावरचं जे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं, काढून ठेवायचं आणि तांदूळ आपण मिक्सरमधून वाटून काढतो ना, त्यामध्ये चमचा हे तांदळाचं पीठ हे पाणी टाकायचं। बघू शकता तुम्ही मी पीठ किती छान काढलेलं आहे। चला तर मग आता हे मिश्रण आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। मिश्रण हे वेगवेगळं काढायचं आहे। एकदम कसं पीठ तयार झालेलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया। डाळ ही तशीच छान अशी पाणी घालून थोडंसं बारीक पेस्ट करा आणि पाणीही आपण त्यात मी काढलेलं पाणी होतं ना, तेच पाणी घालायचं आहे आपल्याला, दुसरे पाणी घालायचे नाही। तुम्ही बघू शकता हे किती छान झालेलं आहे। चला तर मग आता आपण हे बेटर छान असं 5 ते 10 मिनिट छान असं फेटून घेऊया। फेटून घेतल्यामुळे आपले डोसे खूप छान होतात। आणि आता हे 12 तास आंबवण्यासाठी ठेवा, रात्रभर ठेवा। आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता आपले पीठ हे छान आंबवलेले आहे। बघू शकता हलक्या हाताने तुम्ही चमच्याने असं फिरवत राहा। पीठ बघू शकता एकदम सरसरीत पीठ झालेलं आहे। ना याच्यामध्ये सोडा घातलेला आहे ना इनो घातलेला आहे। चवीनुसार मीठ घाला, खूप छान डोसे होते। तुम्ही इनो पण घालू नका आणि सोडा पण न घालता ही खूप छान होतात, एकदम कुरकुरीत होतात व क्रिस्पी होतात। तुम्ही बघू शकता आपलं छान तयार झालेलं आहे। गॅसवर मी इथं पॅन गरम करायला ठेवला होता व त्यावर चमच्याच्या मदतीने तेल सगळ्या तव्याला पूर्ण लावून घ्या व 2 चमचे पीठ घालून असा आल्हाद एकाच दिशेनं फिरवत राहा। आल्हाद आपला हा डोसा चमच्याने सगळीकडे गोल तुम्ही बघू शकता बबल्स येत आहेत। तुम्ही खूप छान झालेला आहे। ना सोडा ना इनो घातलेला आहे तरी खूप छान झालेला आहे आणि पलटताना कलरही खूप सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे सर्व बाजूनही तुम्ही फिरवा व वरतून चमच्याने तेल सोडा, हळूहळू सोडा। तुम्ही बघू शकता आता पलटल्यानंतर किती सुंदर कलर आलेला आहे। चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये थोडासा निघाला नाही। बघू शकता आपला डोसा तयार झालेला आहे। बघा आता, वाव किती सुंदर कलर आलेला आहे। पाहू शकता आपला डोसा थोडासा करपल्यासारखा वाटतो पण नाही करपला, खूप छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता इडली चटणी सोबत किंवा टमॅटो चटणी सोबत किंवा सॉस बरोबरही तुम्ही खाऊ शकता। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि कलरही किती छान झालेला आहे। अशाच प्रकारे मी आता हे सगळे डोसे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम असा क्रिस्पी झालेला आहे। मी तुम्हाला असा थोडासा तो क्रश करून पण दाखवते। बघा तुम्ही किती छान झालेला आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।